अशी माणसं अशा गोष्टी. लेखक दीपक तांबोळी. वाचक मनीषा. कथा 2. वेडा. पार्टीचं ठरलं तसा आकाश सर्वांना म्हणाला, अरे मिल्याला कळवून देऊ या पार्टीचं, म्हणजे तो दुसरी कामं सोडून येईल. नाहीतर त्याचं चालतं, मला हे काम आहे ते काम आहे. हा मिल्या ना आजकाल घरात फार लक्ष द्यायला लागलाय. त्याला एकदा समजावा रे, लग्न झाल्यावर करायचीच आहेत म्हणा घरातली कामं. पूजा ओरडलीच. हो ना यार, थांब मीच त्याला फोन लावतो, समीर म्हणाला आणि त्याने मिलिंदला फोन लावला. स्पीकर ऑन कर. आकाश समीरवर ओरडला तसा समीरने स्पीकर ऑन केला. हॅलो मिल्या, अरे या रविवारी आपण पार्टी ठेवले, येतोस का जरा इकडे? हॉटेलचं ठरवूया. सॉरी यार, मी आता ठरवलं आहे, वडिलांच्या पैशाने पार्टी करायची नाही, मिलिंद म्हणाला. आता हे आणखी नवीन काय शोधून काढलंस रे? नवीन नाही, आपण इंजिनियर झालो तेव्हाच मी ठरवलं होतं की जास्तीत जास्त 6 महिने वडिलांच्या पैशावर मजा करायची. कारण एक मुलगा म्हणून वडिलांवर आपला तो हक्कच आहे. पण 6 महिने होऊन गेलेत, आपल्याला नोकरी नाही आणि आता वडिलांच्या पैशाने काहीच करायचं नाही. मी बाईकही वापरणं सोडलं आहे. सध्या सायकलवरूनच फिरत असतो आणि तेही काम असेल तरच. रिकामं फिरणं टोटली बंद. हा मोबाईल ही नोकरी नाही मिळाली तर या महिन्याच्या शेवटी बंद होणार आहे. अरे मिल्या, तुला वेड तर लागलं नाही ना? आकाश त्रासून म्हणाला. घरात काही भांडणं झालंय का? काका काही बोललेत का तुला? नाही रे, पण तुला माहिती नसेल, त्यांनी फार कष्टात दिवस काढले. कधी एक वेळ जेवून तर कधी उपाशी राहून. आज ते क्लास 1 ऑफिसर आहेत, पण अजूनही त्यांची राहणी किती साधी आहे हे तुम्हीही पाहिलंच आहेत. मिल्या, आमच्या सगळ्यांच्या वडिलांपेक्षा तुझ्या वडिलांना जास्त पगार मिळतो. पैशाची कसलीच कमतरता नाही. मग कशाला यार ही कंजूसी? बरं, तुझ्याकडे नसतील तर आम्ही भरतो तुझे पैसे, पण तू ये यार, नैना चिडून म्हणाली. नैना आणि माझ्या मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हीही वडिलांच्या पैशावर ऐश करणं सोडून द्या. माझ्या वडिलांनी वयाच्या 10व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली. आपण 22व्या वर्षी करायला काय हरकत आहे? आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं, मोठं केलं, कमावण्यालायक केलं. आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्यावर ओझं न बनता स्वकमाईवर जगलं पाहिजे. अरे पण कोणी नोकरी दिली तर आपण काही करू ना. आपण कुठं काही नाहीच म्हणतोय. नोकरीच मिळत नाही तर आपण तरी काय करणार यार? इंजिनियरची नोकरी नसेल मिळत तर दुसरे जॉब करायला काय हरकत आहे? मी तर बघायला सुरुवातही केली आहे. अरे बाबा, तुला यायचं नसेल तर नको येऊ, पण बोर करू नको यार. मी फोन बंद करतोय, समीर वैतागून म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. यार हा मिल्या ना वेडा झालाय. हे आदर्शवादी विचार याच्या डोक्यात कुठून घुसले काय माहिती. आकाश निराशेने मान हलवत म्हणाला. बरं मग पार्टी करायची की नाही? महिना झाला आपण बोर झालो या. मिल्या नाही आला तरी पण करूया. काय म्हणताय सर्वजण? पण आकाश, मिल्याशिवाय कशी तरीच वाटेल रे पार्टी. मिल्या म्हणजे जॉली माणूस, नुसती धमाल आणतो पार्टीत, नैना म्हणाले. बोडक्याची जॉली, बघितलंस ना किती सिरियसली बोलत होता तो. म्हणे वडिलांच्या पैशाने काहीच करणार नाही. पूजा करवादली. मग त्या 7ही मित्रांचा बराच खल झाला आणि हो नाही करता करता शेवटी हायवेवरच्या हॉटेल प्राईडमध्ये पार्टी करायचं नक्की झालं. हॉटेल प्राईड चांगलंच महागडं हॉटेल होतं, पण तिथे कुठेही मिळणार नाहीत असे चवदार पदार्थ मिळायचे. शिवाय निसर्गरम्य वातावरणात छान ग्रुपमध्ये जेवता यायचं. ठरवल्यानुसार आकाश, समीर, सुशांत अगोदरच पोहोचले. त्यांनी टेबल्स व्यवस्थित लावून घेतले. मग नैना, पूजा, रश्मी, तनुजा पोहोचल्या. अरे यार मिल्या, हा आला असता तर किती मजा आली असती यार. सगळे टेबलभोवती बसल्यावर आकाश म्हणाला. मिल्याशिवाय ही आपली पहिलीच पार्टी असेल ना? तो नाही तर कसं तरीच वाटतंय, पूजा म्हणाली. तेवढ्यात एक सुटाबुटातला कॅप्टन तिथे आला. त्याने 3-4 मेनू कार्ड टेबलावर ठेवली आणि अदबीने उभा राहिला. सगळ्यांच्या गप्पा सुरूच होत्या.
एक्सक्यूज मी सर, काही स्टार्टर, कोल्ड्रिंक्स हवीत का सर? तो आवाज ऐकून समीरच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. त्याने चमकून त्या माणसाकडे पाहिलं आणि जोरात ओरडला, मिल्या तू? सगळा ग्रुप दचकन त्या माणसाकडे पाहू लागला. अरे मिल्या, तू इकडे काय करतोस यार? तुला कसं कळलं आम्ही इकडे येणार आहे ते? अरे बस बस, ती चेअर आण, बस. आकाशचं आश्चर्य अजूनही कमी होत नव्हतं. सॉरी सर, मी तुमच्यासोबत बसू शकत नाही. आपण माझे आदरणीय कस्टमर आहात, मिलिंद गंभीरपणे म्हणाला. मिल्या, ए जोक हमको बहुत अच्छा लगा. बस बस हां, आता जास्त भाव खाऊ नकोस. तुला सरप्राईज द्यायचं होतं ना आम्हाला, तनुजा हसत म्हणाली. नाही मॅडम, मला तुम्हाला सरप्राईज नव्हतं द्यायचं. मी इथला नोकर आहे, तुमची ऑर्डर घ्यायला आलो आहे. काही स्टार्टर आणू का? आमच्या इथलं व्हेज प्लॅटर खूप छान आहे मॅडम. हराभरा कबाबही मस्तच आहे. सगळे अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागले. एक IT इंजिनियर हॉटेलमध्ये काम करतोय हे त्यांच्या काही पचनी पडत नव्हतं. मिल्या, तू खरंच इथे नोकरी करतोयस की तू हे हॉटेल विकत घेतले की तू आमची गंमत करतोयस? सुशांतने अस्वस्थ होऊन विचारलं. नाही, मी खरंच नोकरी करतोय. 5च दिवस झालेत मला लागून. तुझ्या घरी हे माहिती आहे? नयनाने विचारले. हो तर, त्यांना आवडला माझा निर्णय. तुम्हाला माहिती आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये विद्यार्थ्यांनी वेटरचं काम करणं अगदी कॉमन असतं. आणि बघा ना, मी चांगला सुटाबुटात आहे. फक्त आपल्या पदार्थांची माहिती द्यायची आणि कस्टमरच्या ऑर्डर्स घ्यायच्या, एवढंच माझं काम. क्वचित प्रसंगी वेटरचंही काम करावं लागतं, पण मला त्याची लाज नाही. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही, हे मी वडिलांकडूनच शिकलं. शिवाय सुटेबल नोकरी मिळाली की ही नोकरी सोडता येईल. तोपर्यंत आपण आपल्या स्वकमाईचं खातोय याचं मला समाधान तर असेल ना. सगळे कधी त्याच्याकडे तर कधी एकमेकांकडे बघत होते. मिलिंदचे विचार त्यांना पटतही होते, पण असं धाडस आपल्याकडून कधीतरी होईल का याची खात्री वाटत नव्हती. सर्व ऑर्डर्स दिल्या. मिलिंद त्याची ऑर्डर घेऊन दुसऱ्या टेबलवर गेला. स्टार्टर आलं, मग जेवणही आलं, पण आता कुणाचंही खाण्यात मन लागत नव्हतं. गप्पा तर बंदच होत्या. जणू सगळ्यांच्या तोंडाला कुलप लागली होती. सर, अजून काही मागवू? चहा, कॉफी, आईस्क्रीम, एनी डेझर्ट सर? त्यांचं जेवण संपत आलेलं पाहून मिलिंदने विचारलं. मिल्या, अरे 2 घास आमच्याबरोबर खा रे, तेवढंच आम्हाला बरं वाटेल. घासातला घास खाणारे आपण मित्र. तू वाढतो आहेस आणि आम्ही खातोय, कसं वाटतं ते? बोलता बोलता पूजाचे डोळे भरून आले. मिलिंद खाली वाकला व डिशमधल्या पापडाचे 2 तुकडे खाल्ले. मग वेटरला हाक मारून हॉट वॉटर बाउल्स आणायला सांगितले. फ्रेंड्स, कसं वाटलं जेवण? परत येणार ना आमच्या हॉटेलमध्ये? त्याने विचारलं. तू इथे असेपर्यंत तर कधीच नाही, असं म्हणण्याचं सगळ्यांच्या ओठावर आलं होतं, पण कोणाच्याच तोंडातून शब्द निघाले नाहीत. सगळे बाहेर येऊन आपापल्या गाड्यांजवळ आले. यार, हा मिलिंद आपल्यातला सगळ्यात श्रीमंत मुलगा. पॉश वस्तीत आलिशान बंगला, चकाचक 4 व्हीलर, भावाचं ऑटोमोबाईलचं दुकान. काय नाही आहे त्याच्याकडे यार. आणि ही काय दुर्बुद्धी सुचावी त्याला? नक्कीच त्याच्या घरी भांडणं झाली असणार. त्याचा भाऊ किंवा वहिनी काहीतरी बोलली असणार त्याला. नाहीतर एक IT इंजिनियर कशाला हॉटेलमध्ये वेटरचं काम करेल? समीर म्हणाला. तसं काहीच नाही, नयना म्हणाली. त्याचे भाऊ वहिनी खूप चांगले आहेत. मी चांगली ओळखते त्यांना. शिवाय वडील अजून नोकरी करतात आणि तो बंगलाही त्यांनीच बांधला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे BE होऊन आत्ताशी आपल्याला 6 महिने झालेत. आपले आईवडील अजून आपल्याकडून नोकरीची अपेक्षा करत नाहीत. मिल्याचे आईवडीलही करतच नसतील. हाच वेडा आहे. होय, खरंच मलाही तेच वाटतं. आपण कॉलेजमध्ये असतानाही त्याच्या डोक्यात समाजसेवेचं खूळ शिरलेलं होतं. ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज कर, कधी पूरग्रस्तांसाठी कपडे पाठव, कधी बाबा आमटेच्या श्रमसंस्कार शिबिराला मुलांना घेऊन जा, असे रिकामटेकडे उद्योग हा करायचा. नुसता वेडा मुलगा आहे. आकाश म्हणाला तसा सर्वांनी संमतीने माना डोलावल्या. रात्र झाल्यामुळे हळूहळू सगळे पांगले.
घरी पोहोचल्यावर ग्रुपमधल्या कोणीही मिलिंदबद्दल चक्कार शब्दही काढला नाही. कदाचित आईवडील आणि आपल्यालाही असाच जॉब करायला लावतील अशी भीती सगळ्यांना वाटत होती. मात्र एक झालं की त्या दिवसानंतर सगळेजण कसून नोकरी शोधायला लागले. अनेक ठिकाणी अर्ज करण्यात आले, पण 2-3 महिने झाले कुठूनच काही प्रतिसाद न मिळाल्याने परत एकदा सगळे सुस्त झाले. मग एक दिवस समीरचा आकाशला फोन आला. आकाश, अरे आजचा पेपर बघितला का? नाही रे. काही नोकरीची जाहिरात आली आहे का? अरे नाही, आपल्या मिल्याचा फोटो आला आहे पेपरमध्ये. एका संस्थेने त्याला कचरा वेचणाऱ्या मुलांची शाळा चालवल्याबद्दल पुरस्कार घोषित केला आहे. यार, हा मिल्या म्हणजे येडाच माणूस आहे. काहीही करतो पागल. ती हॉटेलातली नोकरी सोडली का रे त्याने? काय माहिती, पण बहुतेक सोडलीच असणार, कारण या मुलांची शाळा चालवायला त्याला वेळ कुठून मिळणार. तू असं कर, आपल्या सगळ्या ग्रुपला कळवून दे ही बातमी, म्हणजे त्याचं अभिनंदन तरी करता येईल. आकाशने सर्वांना फोन लावून ही बातमी दिली. गेल्या 3 महिन्यात असंही कोणी मिलिंदशी बोललं नव्हतं. या निमित्ताने त्याच्याशी बोलता येणार होतं. पूजाने त्याला पहिला फोन लावला. हाय मिल्या, कसा आहेस? तुझ्या पुरस्काराची बातमी वाचली. तुझं मनापासून अभिनंदन. पण का रे, तू आम्हाला सांगितलं नाहीस तू हे काम करतोयस म्हणून? आम्ही तर रिकामेच होतो, केली असती तुला मदत यार. पूजा, अगं कॉलेज सुटल्यापासून मी हे काम करतोय आणि मी तेव्हा तुम्हाला विचारलं देखील होतं की नोकरीला लागेपर्यंत गरीब मुलांना शिकवायला याल का म्हणून. पण तुम्ही सर्वजण म्हणालात की आम्हाला नोकरी मिळेपर्यंत लाईफ एन्जॉय करायचं म्हणून त्यानंतर मी काही बोललो नाही. पूजाला ते सर्व आठवलं. त्यावेळी त्याच्या या समाजसेवी कल्पनेची सगळ्यांनी त्याची चांगली स्टर उडवली होती. तू नोकरी सोडलीस का रे मिलिंद? तिने विषय बदलून विचारला. नाही ग, दुपारी 3 ते संध्याकाळी 7पर्यंत हॉटेलमध्ये फार गर्दी नसते, त्यावेळी मी या मुलांना शिकवतो. तुला काही पैसे मिळतात का रे या शिकवण्याचे? मिलिंद हसला. अगं कसले पैसे? मी कचरा विकून ती सर्व कचरा विकून पोट भरणारी मुलं. मला कुठून पैसे देणार? उलट त्यांच्या वह्या पुस्तकांचा खर्च मीच करतो. पूजा जोरजोरात हसायला लागली. मेल्या, तू खरंच यार वेडा माणूस आहेस. काही करत असतोस. आयुष्यात चांगलं एन्जॉय करायचं सोडून कशाला या लष्कराच्या भाकरी भासतोयस? पूजा, मला त्यात आनंदच मिळतो म्हणून हे सर्व करतोय. पूजाने फोन ठेवून दिला. आता एकामागोमाग दिवस उलटत गेले. वर्ष उलटून गेलं तरीही कोणालाच नोकरी मिळाली नव्हती. मुली घरकामात गुरफटलेल्या असल्यामुळे त्यांना कोणी काही बोलत नव्हतं. पण मुलांना मात्र आता आईवडील बोलायला लागले होते. आकाश, समीर, सुशांत बऱ्याचदा एकमेकांना भेटायचे. तिघांच्याही फॅकल्टीज वेगवेगळ्या होत्या. तिघंही एकत्र बसून जॉब पोर्टलवर नोकऱ्या शोधायचे. कुठे वॅकन्सी दिसली की त्यांना आनंद व्हायचा. पटापट रिझ्युमी पाठवले जायचे. पण बोलावणं कुठूनच यायचं नाही. क्वचित कधी लेखी परीक्षा असायच्या, त्या ते उत्साहाने द्यायचे. पण कुठेच काही क्लिक होत नव्हतं. नैराश्य आलं की मिलिंदला फोन करून तो अजून हॉटेलमधलाच जॉब करतोय की त्याला इतर कुठे इंजिनियरची नोकरी मिळाली याची खात्री करून घ्यायचे. मिलिंद त्यांच्यातलाच सर्वात हुशार मुलगा. त्यालाही अजून नोकरी मिळत नाही आहे असं ते घरी सांगायचे. 1.5 वर्ष झालं. आपल्या मुलींना आता नोकऱ्या मिळणं कठीण आहे हे पाहून तनुजा आणि रश्मीच्या आईवडिलांनी त्यांची लग्न ठरवून टाकली. आता लग्नानंतरच नोकरीचं बघू असं म्हणून पूजा आणि नैनानेही कुठे अर्ज करणं सोडून दिलं. मुलांना मात्र तसं करणं शक्य नव्हतं. महत्प्रयासाने सुशांतला एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली, तीही फक्त 5,000ची. आकाश सिव्हिल इंजिनियर होता. त्यालाही एका कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब मिळाला, पण पगार नियमित नव्हता. समीरने नोकरी मिळत नाही तोपर्यंत शिकून तरी घेऊया हा विचार करून गेटची परीक्षा दिली होती. त्यात तो नापास झाल्यामुळे परत एकदा प्रयत्नाला लागला होता. असेच 2 वर्षे उलटून गेली आणि एक दिवस मिलिंदचा आकाशला फोन आला. अरे आकाश, येत्या रविवारी हॉटेल सिल्वर पॅलेसला पार्टी द्यायचा विचार आहे. जमेल का रे सगळ्यांचं?
ते ऐकून आकाश उडालाच. पार्टी? आणि तू? काय चांगल्या कंपनीत नोकरी बिकरी लागली की काय तुला? पार्टीला या सगळं सांगतो. बाकीच्यांनाही फोन करतोच आहे. संध्याकाळी बोलूच आपण. संध्याकाळी सगळे हॉटेलवर जमले. सगळ्यांच्या मनात हीच उत्सुकता होती की हा कंजूष मिलिंद पार्टी तरी कोणत्या आनंदाकरिता देतोय. याचे लग्न बिग्न तर ठरलं नाही ना, असाही संशय सगळ्यांच्या मनात दाटून आला होता. सगळे बसून मसाला पापड खात असताना पूजाने विचारलं, अरे मिल्या, तुझी सायकल नाही दिसली रे आज. ती मी एका कचरा जमा करणाऱ्या मुलाला देऊन टाकली. त्याला बिचाऱ्याला कचऱ्याचं ओझं वाहून न्यायला खूप त्रास व्हायचा. आज मी बाईकनी आलो आहे, अर्थात स्वतःच्या पैशाचं पेट्रोल टाकून. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून मिलिंद वेडा असल्याचे इशारे केले. तेवढ्यात नैना बेचैन होऊन म्हणाली, अरे यार मिल्या, सांग तरी पार्टी का देतो आहेस ते? उत्सुकतेने माझं काळीज फुटून जाईल बघ आता. मिलिंद गांभीर्याने म्हणाला, ओके सांगतो. तर मित्रांनो, माझा UPSCचा रिझल्ट लागला आहे. मी कलेक्टर झालो आहे. काय? तू कलेक्टर झालास? सगळे जोरात ओरडले आणि एकमेकांकडे वासून बघू लागले. सगळ्यांची बोलतीच बंद झाली. आकाश अगोदर भानावर आला. मिल्या, तू UPSCची कधी तयारी केलीस रे? आणि आम्हाला का नाही सांगितलंस ते? आपलं कॉलेज सुरू होतं तेव्हापासूनच मी अभ्यासाला सुरुवात केली होती. इंजिनिअरिंगमध्ये काही राम उरला नाही हे शिकत असतानाच माझ्या लक्षात आलं होतं. पण क्लासेस लावून मला क्लासच्या फीचं ओझं वडिलांवर टाकायचं नव्हतं. त्याकरिता मग हॉटेलची नोकरी पटकन मिळाली म्हणून ती स्वीकारली. त्या पगारात मग मी पुस्तकं मागवली आणि अभ्यास सुरू केला. अरे पण तू अभ्यास कधी करत होतास? नोकरी आणि ते कचरा वेचणाऱ्या मुलांना शिकवणं यामध्येच तर अभ्यासाला वेळ मिळायचा. समीरने विचारलं. माझा दिवस सकाळी 4 पासून सुरू व्हायचा आणि 11ला संपायचा. सकाळी 4 ते 11 अभ्यास, 11 ते दुपारी 3 हॉटेल आणि मग 3 ते 7 मुलांना शिकवणं. हे शिकवतानाही माझा बराच अभ्यास व्हायचा. 7 ते 11 मग परत हॉटेल, 11 ते 4 झोपणं, असं माझं रुटीन होतं. सायकल वापरत असल्यामुळे मी नेहमी फ्रेश असायचो. वेगळ्या व्यायामाची मला गरजच पडली नाही. बसलेला धक्का अजूनही ओसरला नव्हता. तरी पण समीरने विचारलंच, मग आता कुठे पोस्टिंग होणार आहे कलेक्टर साहेब तुमचं? अजून ऑर्डर यायच्या बाकी आहेत, पण मी गडचिरोलीला प्रिफरन्स दिला आहे. आदिवासी क्षेत्रात काम करायची माझी खूप इच्छा आहे. शेवटी वेडेपणा केलास ना यार, नैना हसत म्हणाली. अरे पुणे, मुंबई, कोल्हापूर सारखी सिटी मागून घेतली असतीस, हे काय गडचिरोली मागितलंस? नैना, खरा चॅलेंजिंग जॉब तर तिथलाच आहे आणि मला आवडतं गरीब आदिवासी लोकांसाठी काम करायला. तू पगार किती असेल रे तुला? आकाशने उत्सुकतेने विचारलं. 1 ते 1.5 लाखाच्या आसपास असेल असं वाटतंय, पण मिळाला की नक्की कळेल. सगळ्यांचे डोळे विस्पारले. मुलांना त्याच्याबद्दल असूया वाटू लागली. पगार तर पगार, शिवाय गाडी, बंगला, नोकरचाकर, मज्जा आहे बुवा. नशीबवान आहे आपला मिलिंद. यार, कलेक्टर इज नॉट अ जोक. पूजा डोळे मोठे करत म्हणाली. मिलिंद हसला. मग चेहरा गंभीर करत म्हणाला, पण मित्रांनो, मी तुम्हाला खूप मिस करेल. आणि हो, मी कलेक्टर झालो म्हणजे फार काही मोठा नाही झालो. 7वी 8वी नापास असलेले आमदार खासदार आम्हाला त्यांच्या मागे फिरवतात. आमच्याशी नाही पटलं तर आमच्या बदल्या करतात. शेवटी आम्ही शासनाचे नोकरच असतो. तेव्हा बिनधास्त मला कॉल करत जा. मी इथे आलो तर मला तुमच्या घराची दारं उघडी ठेवा. त्याने तसे म्हटल्यावर सगळ्यांना गहिवरून आलं. सर्वांनी त्याच्या गळ्यात हात टाकले. मिल्या, तू खरंच वेडा आहेस. अरे, एक कलेक्टर आमच्या घरी येतोय म्हटल्यावर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल ना? आकाश रडत म्हणाला. मिल्या, 3 महिन्यांनी माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे. मी पत्रिका पाठवेनच. नक्की येशील ना लग्नाला? सुशांत मिलिंदचा हात हातात घेत म्हणाला. अरे, पिंकीचं लग्न ठरलं? अरे वा, कुठला आहे मुलगा? काय करतो? मुलगा नाशिकचा कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क आहे.
तुझी कधी नाशिकला बदली झाली तर लक्ष ठेवशील रे बाबा माझ्या मेव्हण्याकडे. सुशांत म्हणाला तसे सगळेजण हसले. मग पार्टी चांगलीच रंगली. दुसऱ्याच दिवशी मिलिंदचे फोटो वर्तमानपत्रात झळकत होते. तो भारतातून दुसरा आला होता. ही गोष्ट काल त्याने पार्टीत कुणालाच सांगितली नव्हती. एवढी अभिमानाची गोष्ट त्याने लपवून ठेवली. याबद्दल मुलींना तो शिष्ट वाटला तर मुलांना निगरवी. एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत झालं, ते म्हणजे मिलिंद वेडा मुलगा आहे. आपण कलेक्टर झालो असतो तर सगळ्या गावभर ढिंडोरा पिटला असता. यश सेलिब्रेट कसं करावं हे तर या मिलिंदला समजतच नाही. दिवस सरत गेले. 4ही मुलींची लग्न होऊन गेली. मिलिंद 2 लग्नांना आला, पण 2 लग्नांना काही कारणास्तव तो येऊ शकला नाही. ME करून समीर एका कॉलेजला 10,000 पगारावर अस्थायी प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागला. आकाशला कॉन्ट्रॅक्टरकडे नियमित पगार मिळत नसल्याने त्याने कंटाळून तो जॉब सोडला आणि मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःच छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट तो घेऊ लागला. सुशांत आहे त्याच कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर झाला. मात्र पगार त्यालाही चांगलाच नव्हता. मिलिंदचे 2-3 वेळा पेपरमध्ये फोटो येऊन गेलेत. सर्वसामान्यांचा कलेक्टर, शासनाची गाडी अजूनही सायकलीवर फिरणारा कलेक्टर, आदिवासींसाठी कल्याणकारी योजना राबवणारा धडाकेबाज कलेक्टर, अशी बरीच प्रशंसा त्याची होत होती. ग्रुपमधले सगळे त्या बातम्या वाचायचे आणि सोडून द्यायचे. वेडा म्हणता म्हणता मिलिंद त्यांच्या कितीतरी पुढे निघून गेला होता. याची असूया त्यांच्या मनात होतीच. एक दिवस एक सनसनाटी बातमी आली की सुशांतची बहीण पिंकी आपल्या 6 महिन्यांच्या मुलीसह नवऱ्याला कायमचं सोडून माहेरी आली होती. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे पिंकी दिसायला सुंदर होती, वागायला लागवी होती. तिच्या तुलनेत तिचा नवरा दिसायला सर्वसाधारण, पण संशयखोर आणि शीघ्रकोपी होता. तो पिंकीला कुठेही जाऊ द्यायचा नाही, तिला कोणाशी बोलू द्यायचा नाही. अगदी तिला दूधवाल्याशी आणि भाजीवाल्याशी सुद्धा बोलायची त्याने बंदी घातली होती. हॉटेलमध्ये गेलं तर हॉटेलमधले लोक पिंकीकडेच पाहतात असा त्याचा संशय यायचा. मोबाईलवर बोलण्यावरूनही त्याने पिंकीशी बऱ्याचदा भांडण करून तिला मारहाण केली होती. ती पदवीधर असल्यामुळे तिला नोकरीच्या संधी घरबसल्या चालून आल्या होत्या, पण त्याने तिला कुठेही जाऊ दिलं नाही. त्याचा विकृतपणा इतका वाढला की पिंकीला झालेली मुलगी आपली नसून दुसऱ्याची आहे या भ्रमातून त्याने पिंकीला बऱ्याचदा मारहाण केली. एक दिवस त्याने तिच्या मुलीलाच मारून टाकायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र पिंकी तिथून पळून आली. सुशांतचे वडील हृदयरोगी होते. मुलीची ही वाताहत झालेली पाहून त्यांना हार्ट अटॅक आला. सुशांत आणि त्याच्या मित्रमंडळीने वेळेवर धावपळ केल्याने ते वाचले. पिंकीच्या प्रश्नावर तोडगा काढावा याकरिता सुशांतने सगळ्या मित्रमंडळींशी चर्चा केली. खूप काथ्याकूट झाल्यानंतर आकाशने त्याला मिलिंदशी बोलायचा मार्ग सुचवला. नाशिकच्या कलेक्टरशी बोलून मिलिंद पिंकीच्या नवऱ्याला ठिकाणावर आणू शकतो असं त्याचं मत होतं. सुशांतलाही ते पटलं. त्याने मिलिंदला फोन लावला, पण मिलिंदच्या सेक्रेटरीने साहेब बिझी असल्याचं सांगितलं. 2-3 दिवस सुशांतने प्रयत्न केला, पण कधी साहेब दौऱ्यावर आहेत, कधी साहेब मीटिंगमध्ये आहेत, तर कधी साहेब खासदारांसोबत आहेत आणि मंत्र्यांसोबत आहे अशीच उत्तरं मिळत होती. कंटाळून शेवटी सुशांतने फोन करणंच बंद केलं. आपला मित्र हा आता आपला राहिला नाही याची जाणीव त्याला झाली होती. 5व्या दिवशी रात्री 10 वाजता त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, सुशांत ना? हो, आपण? अरे सुशांत, मी मिलिंद बोलतोय. तू 3-4 दिवसापासून फोन करतोय हे मला कळलं, पण तो ऑफिशियल नंबर आहे आणि मी खरंच बिझी होतो. सॉरी यार, तुझा गैरसमज झाला असेल. बरं, हा माझा पर्सनल नंबर आहे, हा सेव्ह करून घे आणि रात्री 10 नंतरच फोन लाव. बरं, काय चाललं आहे? काही प्रॉब्लेम तर नाही ना? सुशांतने मग त्याला पिंकीची सर्व कहाणी सांगितली. वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं तेही सांगितलं आणि पिंकीच्या प्रकरणात त्याची मदत मागितली. ते ऐकल्यावर मिलिंद म्हणाला, सुशांत, मी नाशिकच्या कलेक्टरशी बोलतो आणि SP साहेबांनाही सांगतो. मात्र पिंकीने एक
तक्रार पोलीस स्टेशनला करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सगळ्या यंत्रणेला हलवू शकतो. पण मला काय वाटतं सुशांत, तो माणूस जर इतका विकृत आणि क्रूर आहे तर त्याच्यासोबत पिंकी किती दिवस संसार करू शकेल? तू पिंकीला विचारलंस तर तीसुद्धा मला नाही वाटत नाहीच म्हणेल. हो, तीसुद्धा नाहीच म्हणते. पण तिचा घटस्फोट झाला तर वडिलांना मोठा धक्का बसेल. ते जिवंत राहतील की नाही तीच मला शंका वाटते. शिवाय माझ्या लग्नाचेही प्रयत्न सुरू आहेत. माझं लग्न जुळवायलाही त्यामुळे अडचणी निर्माण होतील. माझी एक लहान बहीणही आहे. ती मोठी झाली की तिलाही तोच प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मला वाटतं तिचा संसार परत सुरळीत सुरू व्हावा. तुझ्या ओळखीने जर तो होऊ शकला तर बरं होईल. तू म्हणतोस तेही बरोबरच आहे. ठीक आहे, मी बोलतो कलेक्टर साहेबांशी. पिंकीचा संसार सुरळीत व्हावा असं मलाही वाटतं. पण नवरा बायकोचे संबंध फार नाजूक आणि क्लिष्ट असतात सुशांत. कितीही मोठ्या माणसाने मध्यस्थी केली तरी ते पूर्ववत होतीलच याची काहीच शाश्वती नसते. तरी बघूया आपण प्रयत्न करून. मिलिंदने फोन ठेवला. कलेक्टर असूनही तो आपल्याशी सविस्तर बोलला याचं सुशांतला समाधान वाटलं. 2च दिवसांनी सुशांतला मिलिंदचा फोन आला. सुशांत, मी नाशिकच्या कलेक्टरशी बोललो. खरं तर स्टाफच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करायला ते तयार नव्हते. कलेक्टरसारख्या जबाबदार व्यक्तीला ते योग्यही दिसत नाही. पण मी विनंती केल्यावर त्यांनी तुझ्या मेव्हण्याला बोलावून घेतलं होतं. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. उलट पिंकीबद्दलच त्याने त्यांना उलटसुलट सांगितलं. ती चरित्रहीन आहे असंही तो म्हणाला. विशेष म्हणजे त्याने पिंकीला घटस्फोटाची नोटीसही पाठवली. ती नोटीस तुला आज ना उद्या मिळेलच. आपले समजावण्याचे सगळे मार्ग आता बंद करून टाकले आहेत. मी तुला एक चांगला वकील देतो. नोटीस मिळाली की त्याला तू जाऊन भेट. तो तुला चांगला मार्गदर्शन करेन आणि फीसुद्धा कमी घेईल. ते ऐकून सुशांतच्या पायाखालची जमीन सरकली. जे होऊ द्यायचं नव्हतं तेच घडत होतं. ती नोटीस त्याला दुसऱ्याच दिवशी मिळाली. त्यात पिंकीच्या नवऱ्याने पिंकीवर खोटे नाटे आरोप केले होते. तिला चरित्रहीन ठरवलं होतं आणि घटस्फोटाची मागणी केली होती. पिंकीला त्याने नोटिसीबद्दल सांगितलं. तिलाही घटस्फोट हवाच होता, पण नवऱ्याने केलेले घाणेरडे आरोप तिला मान्य नव्हते. त्या नोटिसाबद्दल घरात चकार शब्द न काढता सुशांत मिलिंदने सांगितलेल्या वकिलाला जाऊन भेटला. मिलिंदने पाठवल्याचं सांगितलं. हो, मिलिंदचा मला फोन आला होता. मिलिंद माझ्या मानलेल्या बहिणीचा मुलगा. फार हुशार आणि चांगला मुलगा आहे. कधीकधी जग ज्याला वेडेपण म्हणतं अशा गोष्टी करत असतो, पण त्याची तत्त्व नंतर आपल्याला पटतात. हो, खरं आहे. तुमची केस त्याने सांगितली मला. तुम्ही काही काळजी करू नका. पण आपली गाठ एका विकृत माणसाशी आहे हे विसरू नका. कोर्टात तो काहीही बोलू शकतो. तुमच्या बहिणीला आत्तापासून निगरगट्ट व्हायला सांगा. सुशांतने मान डोलावली. 6 महिन्यांनी केस बोर्डावर आली. पुढचं 1 वर्ष सुशांत आणि पिंकीसाठी खूप धावपळीचं आणि त्रासाचं गेलं. पिंकीच्या नवऱ्याकडे कसलेही पुरावे नव्हतेच. शिवाय पिंकीची मुलगी आपली नसल्याचा त्याचा दावा DNA टेस्टमुळे खोटा पडला. शेवटी घटस्फोट मान्य होऊन पिंकीला 10 लाख रुपये आणि महिन्याला 10,000 रुपये पोटगी कोर्टाने मंजूर केली. पिंकीच्या आयुष्यातला एक अध्याय संपला होता. मात्र फक्त 22 वर्षाच्या पिंकीसाठी पुढचं आयुष्य कठीण होतं. एका लग्नाने पळवलेली पिंकी दुसऱ्या लग्नासाठी तयार होणं कठीण होतं. आणि त्याच दिवाळीत मिलिंद घरी आला. तेव्हा सुशांतला भेटायला आला. काय, पिंकीचं व्यवस्थित झालं ना सगळं? त्याने सुशांतला विचारलं. तुझ्या वकिलांनी खूप मदत केली, त्यामुळे फारशी अडचण आली नाही. आणि आता पुढे काय करायचं ठरवलं आहे पिंकीने? तिच्यासमोर अख्खं आयुष्य पडलं आहे. एखादा योग्य मुलगा शोधून लग्न लावून टाक तिचं. आमच्या समाजात घटस्फोटित मुलीचं लग्न होणं फार कठीण असतं मिली. त्यातून तिला मुलगी आहे. त्या मुलीसकट तिला स्वीकारणारा मुलगा हवा. तसा मिळणं कठीणच आहे. शिवाय पिंकी मुलीला आमच्याकडे ठेवायलाही नाही म्हणते. मग आता काय करणार? तिला कुठेतरी नोकरीला लावून टाक, म्हणजे तिचं आयुष्य थोडं सोपं होईल. कमवायला लागली की तिचा आत्मविश्वास वाढेल.
तुझं म्हणणं ठीक आहे मिलिंद, पण आजकाल नोकऱ्या मिळतात तरी कुठे रे? माझंच बघ ना, मी इंजिनियर असून 25,000वर नोकरी करतोय. तेवढ्यात पिंकी चहा घेऊन आली. तिच्या कडेवर तिची मुलगीही होती. तिच्या मुलीला पाहून मिलिंद उभा राहिला आणि मुलीला घेण्यासाठी त्याने हात पुढे केले. गंमत म्हणजे मुलगी पटकन त्याच्याकडे गेली. अरे वा, मोठी गोड मुलगी आहे रे, तिच्या गालाचा मुका घेत मिलिंद म्हणाला. मग तिला आपल्या मांडीवर घेऊन तो तिच्यापाशी गप्पा मारू लागला. तिला खेळवू लागला. तिची मुलगी खळखळून हसत होती. मिलिंद तिला कोणी परखान आहे असं वाटतच नसावं, कारण मिलिंद सुशांतशी बोलत असताना ती त्याच्या गळ्यात हात टाकून बसत होती. ते दृश्य पाहून पिंकीला गहिवरून आलं. तिच्या नवऱ्याने कधीच त्या मुलीचे असे लाड केले नव्हते. एका जिल्ह्याचा कलेक्टर इतक्या सहजपणे आपल्या मुलीशी खेळतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. चल, मी निघतो. उद्या लगेच गडचिरोलीला जायचं आहे. काका काकू आत आहेत का? मी भेटून घेतो त्यांना, मिलिंद म्हणाला. मग तो पिंकीच्या मुलीला तिच्याजवळ देऊ लागला, पण ती आईकडे जाईस ना. शेवटी पिंकीने मुलीला जबरदस्ती ओढून घेतलं. मिलिंद आत जाऊन सुशांतच्या आईवडिलांना भेटून आला. तो गेल्यावर पिंकी सुशांतला म्हणाली, किती साधा आहे ना मिलिंद. तो कलेक्टर आहे असं थोडंसंही वाटत नव्हतं. साधा वेडा आहे नुसता. शासनाची गाडी मिळत असूनही वेडा आपल्या बाईकने फिरतो. मी त्याच्या जागी असतो तर मस्त रुबाबात फिरलो असतो. घटस्फोटीत मुलगी घरात असली की समाजालाच काय, आईवडिलांनाही नकोशी असते. सुशांतच्या आईवडिलांचंही तसंच झालं. मुलीच्या धक्क्याने ते वारंवार आजारी पडू लागले. सुशांतला स्थळ येत होती, पण घरात असलेली घटस्फोटीत बहीण मुलींना नको होती. त्यामुळे मुलींकडूनच सुशांतला नकार येत होते. पिंकीला ही गोष्ट कळत होती. तिने मुलीला घेऊन वेगळं राहायची तयारी दर्शवली. पण पिंकीसारख्या सुंदर मुलीने असं एकटं राहणं किती धोक्याचं आहे हे तो जाणून होता. शिवाय त्याचं बहिणीवरचं प्रेमही होतंच. आकाश आणि समीरची लग्न ठरली. आता ग्रुपमध्ये सुशांत आणि मिलिंदच लग्नाचे राहिले होते. मिलिंदला चांगली स्थळं येत होती, पण गडचिरोलीत असेपर्यंत तो लग्न करणार नव्हता. 6-7 महिन्यांनी त्याची कुठंतरी बदली होणारच होती आणि त्यानंतरच तो निर्णय घेणार होता. एक दिवस सुशांतच्या वडिलांना परत एकदा हार्ट अटॅक आला. सुशांतने धावपळ करून त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. त्यांची तातडीने एंजिओप्लास्टी करावी लागली. समीरने ही गोष्ट मिलिंदला कळवली. त्याने लगेचच 1 लाखाचा चेक पाठवून दिला. 3-4 दिवसांनी मिलिंदचा सुशांतला फोन आला. कशी आहे काकांची तब्येत, त्याने विचारलं. बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना टेन्शन घ्यायला नाही सांगितलं, पण ते काही ऐकतच नाही. बरं, त्यांच्याजवळ दे फोन. सुशांतने वडिलांना फोन दिला. कसं वाटतंय काका आता? बरं वाटतंय साहेब, पण जीवाचं काही खरं उरलं नाही आता. अहो काका, मला साहेब नका म्हणू, मी तुमच्या मुलासारखाच आहे. नाही, एवढे मोठे कलेक्टर तुम्हाला साहेब म्हणावंच लागेल. बरं, कसलं टेन्शन घेताय काका? तरणी ताठी पोर घरात बसली. अख्खं आयुष्य पडलंय तिचं. लग्न कर म्हटलं तर नाही म्हणते. कसं होणार तिचं देव जाणे. काही काळजी करू नका, हेही दिवस जातील काका. एक दिवस काढणं मुश्किल झालंय साहेब. काहीतरी मार्ग निघेलच. काका, प्रत्येक समस्येला उपाय हा असतोच. धीर धरा, सगळं काही चांगलं होईल. द्या सुशांतला फोन द्या. त्यांनी सुशांतला फोन दिल्यावर मिलिंद त्याला म्हणाला, पिंकीच्या प्रश्नावर आपण एक दिवस चर्चा करू. तो प्रश्न मार्गी लावलाच पाहिजे. मलाही तेच वाटतंय रे, पण काही सुचतच नाही आहे. तिच्या लग्नासाठी तू काही स्थळं बघितली का? ती तर लग्नच करायचं नाही म्हणते, पण मी तिचं नाव एका विवाह संस्थेत नोंदवलं आहे. 2-3 घटस्फोटितांची स्थळं आली होती, पण ती अगदीच टुकार होती. मी परस्पर नकार कळवला. ओके, चल नंतर बोलतो तुझ्याशी. उद्या गृहमंत्री येत आहेत, त्यांच्या दौऱ्याची तयारी करायची आहे, असं म्हणून त्याने फोन ठेवला. 1 महिना उलटला, पण मिलिंदचा फोन आला नाही. आकाश आणि समीरशी सुशांतचं बोलणं व्हायचं, पण वैयक्तिक विषयांवर बोलणं सुशांत टाळत होता.
तसंही दोघांचीही लग्न ठरल्यामुळे दोघंही वेगळ्याच धुंदीत होते. त्यांना त्या धुंदीतून बाहेर काढायची सुशांतची इच्छाच नव्हती. एके रात्री त्याने स्वतःहून मिलिंदला फोन लावला. नशीब की मिलिंदनेच तो फोन उचलला. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यावर मिलिंदने त्याला विचारलं, पिंकीचं कसं चालू आहे? तिच्या लग्नाचं किंवा नोकरीचं जमलं का कुठे? नाही ना रे, तीच तर काळजी लागून राहिली. तुझ्या बघण्यात तुमच्या स्टाफमध्ये एखादा घटस्फोटीत असेल तर सांगशील. दुसऱ्या जातीचाही चालेल, फक्त नोकरी चांगली पाहिजे आणि वयात फार अंतर नको. थोडा वेळ शांतता पसरली. मग मिलिंद म्हणाला, सुशांत, एक प्रश्न विचारतो, रागवू नकोस. पिंकीबद्दल फक्त सहानुभूती आहे म्हणून विचारतोय. मी पिंकीशी लग्न केलेलं चालेल का तुला? तो प्रश्न ऐकून सुशांत गडबडला. नंतर त्याला त्या अनपेक्षित प्रश्नाने एकदम धक्काच बसला. असा प्रश्न मिलिंद विचारेल असं स्वप्नातही त्याला कधी वाटलं नव्हतं. त्याला काय उत्तर द्यावं तेच कळेना, म्हणून त्याने परत विचारलं, मिलिंद, तू पिंकीशी लग्न केलेलं मला चालेल का हेच विचारतो आहेस ना? हो सुशांत, आणि मी पूर्ण भानावर आहे. गेल्या महिनाभरापासून मी तोच विचार करतोय. अर्थात माझ्या मनात पिंकीबद्दल तशी भावना कधीही नव्हती आणि अजूनही नाही. पण ज्या मनस्थितीतून पिंकी आणि तुम्ही घरातले सर्वच जण जात आहात ते पाहून मला हा मार्ग सुचला. मी शांतपणे विचार केला. माझे आईवडीलही तयार आहेत. तू स्वतः शांतपणे विचार कर, पिंकीलाही विचार. घरातही या इश्यूवर चर्चा करा, मगच काय तो निर्णय घ्या. आणि हो, तुम्ही नकार दिला तरी मला वाईट वाटणार नाही, की मला रागही येणार नाही. कारण आपल्या जाती वेगळ्या, आपले संस्कार वेगळे, विचार वेगळे आहेत. आय शुअर यू आपली मैत्री मात्र कायम राहील. सुशांत अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता. ते ठीक आहे रे मिलिंद, पण एवढा मोठा त्याग तू का करतोस? तुमच्या समाजात खूप छान छान उच्च शिक्षित हायफाय मुली असताना आणि तू एवढ्या मोठ्या पदावर असताना तुझ्यासारख्या हँडसम मुलाने पिंकीसारख्या घटस्फोटीत आणि एका मुलीची आई असलेल्या बाईशी लग्न का तरी करावं? कारण मला लोकांची दुःख बघवत नाही सुशांत. सगळ्यांनी आनंदात राहावं असंच मला वाटत राहतं. मी माझ्या परीने दुसऱ्यांची दुःख कमी करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात कधी यशस्वी होतो तर कधी होत नाही, पण प्रयत्न तर करायलाच हवेत ना. ठीक आहे, मी पिंकीशी आणि आईवडिलांशी चर्चा करून तुला कळवतो. आरामात कळव, मला काही घाई नाही. असंही 2-2.5 महिन्यांनी माझी कुठंतरी बदली झाल्यावरच मी लग्न करणार आहे. 3 महिन्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात सर्वजण जमले होते. नैना, पूजा खास या लग्नासाठी मुंबईहून आल्या होत्या. रश्मी आणि तनुजा यांचं सासर गावातलंच असल्यामुळे त्याही हजर होत्या. आकाश, समीर आपल्या बायकांसोबत उपस्थित होते. प्रीती उर्फ पिंकी नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. मिलिंदच्या परिवारासोबत सुशांतचा परिवारही हजर होता. त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कपाळावर लाल टिळा लावलेला मिलिंद अतिशय देखणा दिसत होता. त्याच्या देखण्या चेहऱ्यामागच्या सुंदर मनाचा विचार करून पिंकीला वारंवार गहिवरून येत होतं. तिच्या 2 वर्षाच्या गोड मुलीला आपल्या आईच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता. मिलिंद आणि पिंकीने रजिस्टर सह्या केल्या. एकमेकांच्या गळ्यात हार घातले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघांचे फोटो निघू लागले. आतापर्यंत सुशांतजवळ असलेली पिंकीची मुलगी आईकडे जाण्यासाठी उतावळी झाली. तसं मिलिंदने तिला कडेवर घेऊन फोटो काढायला सांगितला. चला आता पेढे खाऊ घाला, कुणीतरी ओरडलं तसा सुशांतने पेढ्यांचा बॉक्स उघडून पेढे वाटायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये गर्दी व्हायला लागली म्हणून काही जण ऑफिसच्या बाहेर थांबले. दादा शेजारच्या ऑफिसमध्येही देऊन या ना, ते केव्हाची वाट बघतायत. ऑफिसचा कारकून सुशांतला म्हणाला. बरं देतो. सुशांत शेजारच्या ऑफिसमध्ये पेढे वाटून बाहेर आला. हा मिलिंद. हो रे, हा मिलिंद ना अगदी वेडा माणूस आहे. सुशांत एकदम थबकला. आवाज त्याच्या ओळखीचा वाटला.
बाजूच्या भिंती आडून कोणीतरी बोलत होतं. समीर, नक्की समीरचाच आवाज होता हा. एवढा चांगल्या घरातला कलेक्टर झालेला माणूस मोठमोठ्या घरातल्या एक काय शेकडो तरुण सुंदर पोरी लग्नाला तयार असताना लग्न कुणाशी केलं तर एका मुलीची आई असलेल्या घटस्फोटित बाईशी. मी तर कधीच तयार झालो नसतो. नाहीतरी सुरुवातीपासून तो वेडाच आहे. जे दुसरे कधीच करत नाही ते तो करत असतो. हा रश्मीचा आवाज होता. सुशांत तिथेच थांबला नाही, पण त्याचे डोळे भरून आले होते. पिंकी त्याची बहीण नसती तर तोही कदाचित हेच म्हटला असता. तो बाहेर आला. बाहेरच्या प्रांगणात त्याचा तोच वेडा मित्र त्याच्या लाडक्या बहिणीच्या जवळ उभा राहून फोटो काढून घेत होता. सुशांतला राहावलं नाही. पुढे जाऊन त्याने आपल्या मित्राला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून तो रडू लागला.